तुला सोडायचंय, थांब. मला फक्त यांची वाट बघू राहिलो, हे कधी चपाती संपवतात. काल परवापर्यंत 2 पिल्लं होते यांच्यासोबत, पण काल काय झालं की बाबा त्यांना आहे ना मुंग्या चावले होते, त्याच्यामुळे इतके सुजले होते आणि तेच दुर्दैवाने ते ना नाही जगू शकले. आता येडे झाले बरं का 3. कालपासून शोध राहील त्यांच्या पिल्लांना, त्याचं तर काही नाही, एकटाच राहत होता ह्यो. चला आता या बदकांना सोडतो. सगळे काल याच्यातच कोंडले होते बरं का, म्हणजे बदकर राजहंस वगैरे सगळे, कारण किती झाले मुंग्या झाले त्या. काल दिवशी पावडर टाकली होती. यांना यायचं त्यांनीच, तुम्ही नाही यायचं. होय तिकडे चल, होय तुला नाही यायचं. होय तिकडे, होय तिकडे म्हणा, तिकडे उठा. झाला शेळ्या, हो उठा. शेळ्यांना थोड्या वेळ बरं चाल, जाऊन द्या सगळेच. चला आता ज्याला द्यायचं होतं टाकलं. यांना जे टाकतो ना मी ते शेळ्या नाही खात, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण ते राजवंशला मोठे जे देतो ते शेळ्या खातात. त्या बघा तिकडे लगेच गेलं खायला ते. तू राहिली का ग? थांब ना, ओढू नको ना. पॅक बांधत रे बाबा, थांब ना 2 मिनिटं. जापळ झाडून घ्यावं लागन गाडी इथं. तू बी राहिली गौरी, तू बी जा पळ. पळा तिकडं, तिकडं इकडं नाही, तिकडं होय. चल तिकडे शेण खाती का? चल ये लवकर, चल चल चल. इकडं आपण वैरण ठेवलेली आहे, किती सुरक्षितपणे झाकून ठेवली होती. इथून जात होते बरं का आधी, त्याच्यामुळे हे लाकूड वर लावलं मी. त्या तिथं उभा राहिला एक तो, ती 2 जाळीच्या खालून यायला लागलाय तो. चल आता, चल बाहेर, चल लवकर, चल चल चल. धर धर, चल चल. चल या बाहेर, चला मारा उडी. चला चला, दोन्ही कान धरीन नाही तुम्ही मग. चल मार उडी, चल मार उडी, चल बाहेर ये, चल. परत जर घुसला ना तिथं मग तुला सांगतो मी. तिकडं होय, हा तिकडं तिकडं, इथं नाही. भांडणं चालले काय? गुडघा ये वय रे, धक्का लागन. ते काय येडा आहे देऊ, देन टक्कर ठेवून. शिंग का मोठं झाले त्याचे आता. झालं का रे खेळू? नाही पाईप घेतला काढून, मस्त आंघोळ चालली आता. शाबाश. शाबाश. आता किती काळा भांगार होता, आता किती पांढरा पडतं कोणी थोड्या वेळाने. चला भाऊ, पूर्ण साफ केलंय आता. इकडे सगळं फक्त आता ढिगलं उचलायचे राहिलेत, ते उचलले का नाश्ता करायचा आणि जायचं मेथी लावायला. सकाळी जायचं होतं बघा ते बोकड. चला भाऊ, काल जे आपण गवत आणलं होतं ना कोथंबीर मधून, आत्ता शिक टाकलंय बरं का ते. कारण की कालच इतकं जबरदस्त गवत टाकलं होतं मी. कालचा व्हिडिओ जर बघितला असेल तर एवढं भरून गिन्नी गवत आणलं होतं, त्याच्यामुळे ना फुल फुगल्या होत्या. आत्ता शिक टाकलंय मी. आता परत तेवढंच आणायचं आहे बरं का आपल्याला. पण त्याच्या आधी आपल्याला आहे ना मेथी लावायला जायचं आहे. बाबा ते तिथं वाट बघू राहिले आता गेटसाठी. कारण की मला हे ट्रॅक्टर बाहेर काढायला 2 गेट उघडावं लागत. आणि ती एक उघडलं का, 2 उघडले का, सॉरी तिथं कोण नसलं का शेळ्या बाहेर जाते, त्याच्यामुळे तिथं बाबा थांबलेत. आता यांचं झालंय, जाऊ तिकडं मेथी लावू. आणि आता मी परत गिन्नी गवत घेऊन यायचे ट्रॉली भरून. चला आता मी करतो ट्रॅक्टर चालू. भांडणं ना खेळ ये. चला भाऊ, आलोय आता खालच्या वावरात. इथं आहे ना असं सपाट करून राहिलोय. हे असं आहे ना, त्याच्यामुळे काय होतंय, एका साईडला खड्डं येतंय, मग ते नीट लावता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे थोडं सपाट केलं का नळी पुरतं, मग इकडून इकडून मस्तपैकी आपल्याला करता येतं. आणि दोन्ही बाजूनी आहे ना सारखं पडतं, पाणी बी सारखं भेटतं. नाही तर ती नळी आहे ना वर खाली असली का नळी इकडं वय तिकडं वय पाणी भरले होते, तसं होतं. आता हे जे खड्डं दिसतंय ना मधली रेष, ती त्यात पडत असते नाही. त्याच्यामुळे आता तेच सपाट करायचं आहे फक्त, बाकी काही नाही. एक वळ झाली सपाट अख्खी, आता ही दुसरी राहिली आहे, ती अर्धी झाली आहे. आता घेऊ करून. सगळ्या 5 आहेत. 2 किलो मेथीत किती होती काय माहिती आता. चला भाऊ, आता फक्त एकच ओढ राहिली बाबांची. ही बुजवायचं काम चालू आहे एवढ्या स्पीडनी.
दम लागतो रे हो. एवढीच राहिली. चला घाम घाम झालाय. आता जाता जाता शेळ्यांना गवत घ्यायचं, आराम करायचा. लई डोकं तापलंय, लिहून लागलं बेकार. परत मग 5 वाजता यायचं आहे काढायला. काय काँग्रेस जास्त झालंय भाऊ आणि ते हे कमी पडलंय. ओके बुजली. सूर्य झाली बोल लावून. आता निघालोत गवत काढायला. 12:30 झालेत. सकाळी टाकलं होतं बरं की त्यांनी, तसं काही टेन्शन नाही आहे. तरी बी घेऊन जावं लागेल अख्खी ट्रॉली भरून. झालंय गवत तोडून. आता झालं भाऊ काम. काय तर पुढं बादलीत द्या टाकून. नाही तर बसा तुम्ही, आता मी घेतो. आता उद्या तेवढं काढलं का झालं. शेडपुरती जागा मोकळी. हे पण निघन काही. मग बघू शेडचे माप. गौरी काय खाऊ राहिली खाली 2-4 पडलेले तिथं टाकले. आता शेळ्या काही पलीकडून आहेत, काही इथं आहेत. गौरी इथं खाऊ राहिली. कोंबड्या आत बसतात. इथं आहे मी चालला आता. बाबा गेट पाशीच उभा आहेत ट्रॅक्टर बाहेर काढायसाठी. चला आता जाऊ रिवर्स गेअर मारून. धडकलो असतो त्याला. आज आहे ना मी घास कापून नाही आणला बरं का, त्याच्यामुळं गौरी वाट बघू राहिली. कालचाच उरलेला थोडा घास होता, शेळ्यांना टाकला होता. गौरी आज घास नाही आहे, आज गवत येईन. एवढं पोट झालंय बघा. आता राजवंशन ते आज पण इथंच कोंडलेत, कारण की वास अजूक नाही गेला बरं का. काल जे थायमेट टाकलं ते काय म्हणून टाकलं होतं, बिशी पावडर टाकली होती त्याचा. आता चाललोय खाली कोथंबीरच्या कड्या आणायला. किती झाल्यात किती नाही, कारण की आजीला थोड्या वेळाने बाहेर जायचं आहे. काहीतरी KYCचं काम आहे आजीचं, ते करायला जायचं आहे. काय माहिती आता किती झाले. 4लाच गेलेले आहेत ते, 6ला जायचं आहे. 5:30 झालेत आता. तर थोडी क्लीन करतो ट्रॉली आणि चलो अभी नीचे. उद्या परत आता हे शेडचं काम पण चालू करायचं आहे आपल्याला. खड्डे वगैरे घेऊन होऊन जाईल. कलर आता मस्त बसलाय. काही काही ठिकाणी डलच बसला भाऊ थोडा, पण चला जाऊन द्या, कामापुरता झालाय ते तिथं. आणि आता आबळ पण यायला चालू झालंय. पाऊस येतो काय काय माहिती भाऊ. आज आपल्या सिमेंटच्या गोण्या सुद्धा बाहेरच आहेत. मरणाचं आबळ आलंय हे बघा. कुठंच असं हे नाही आहे, थांबलेलं नाही. सगळीकडं आबळ आहे. कुठंच असा ओपन स्पॉट दिसणार नाही तुम्हाला. पाऊस येतो काय काय माहिती भाऊ. रात्री एखाद्या वेळेस यायला बसलाय किंवा वाऱ्याने जायला बसलाय, त्याचं काय सांगता नाही येते. चला खाली. झाली मोजायची होय. तरी तुम्हाला 6 वाजता जायचं ना आजी. आता 5:30. जेवढी होईन तेवढी 5:30 पर्यंत. बर बर. 1 2 3 4 याच्यात किती काय माहिती. आता मी आलोय आता गोठ्यावर. चला 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 लवकर चला. तू माझ्या कुत्र्याला हे कम केलं, माझ्या कुत्र्याला आत कम कोंडलं तू. चल चल चल, यांचं काय खरं आहे. चल चल माझ्याकडे खिशातून. त्याला काय झालं. चल चल भीती वाटती, भीती वाटती, हा भीती वाटती. एवढी मोठी घंटी बांधली बोगाळ्यात डायरेक्ट. कोण बसलं तुझ्या पाठीवर. अय कोण बसलं. उतरली खाली. कुठं पळते आता. सगळ्या गाड्याचा वास घेईल कुत्र्यामुळे. नको भाऊ खाली सोडायला. इथले कुत्रे आलेत आता.